आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। राज्य कर्मचाऱ्यांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी 7 महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित। GR निर्गमित। हे संपूर्ण GR आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून मिळणार आहे। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। राज्य शासनाने दिनांक 13 जानेवारी 2026 रोजी राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात एकूण 7 महत्त्वपूर्ण शासन निर्णय GR निर्गमित केले आहे। या निर्णयाचा थेट परिणाम राज्यातील कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अनुदानित संस्था तसेच विविध विभागातील प्रशासनावर होणार आहे। या शासन निर्णयामुळे पेन्शन, वेतन, अनुदान, नवीन पद निर्मिती, निवडणूक, सुट्टी, ज्येष्ठता सूची व विद्यापीठांना अनुदान यासारख्या महत्त्वाच्या बाबींना मंजुरी देण्यात आली आहे। पहिला शासन निर्णय। जुनी पेन्शन योजना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली NPS आदिवासी विभागाच्या अखत्यारीतील राज्यातील स्वयंसेवी संस्थांद्वारे चालवण्यात येणाऱ्या 100% अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली NPS लागू करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन व्यवस्थेबाबत स्पष्टता निर्माण झाली असून दीर्घकालीन आर्थिक सुरक्षिततेचा मार्ग मोकळा झाला आहे। दिव्यांग कल्याण विभाग मूकबधीर संस्थांना वेतन अनुदान। दिव्यांग कल्याण विभागामार्फत मूकबधीर प्रवर्गातील अशासकीय संस्थांना सहाय्यक अनुदाने वेतन वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। यामध्ये आधार मूकबधीर विद्यालय, इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे या संस्थेला वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे। ह्यामुळे संबंधित शिक्षक व कर्मचाऱ्यांना आर्थिक दिलासा मिळणार आहे। शालेय शिक्षण व क्रीडा विभाग वेतन अनुदान। माहे जानेवारी पेड इन फेब्रुवारी ह्या कालावधीत वेतन देयकासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत वेतन अनुदान वितरणास मंजुरी देण्यात आली आहे। त्यामुळे शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत अदा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। अल्पसंख्याक विकास विभाग नवीन पद निर्मिती। अल्पसंख्याक विकास विभागाच्या अखत्यारीतील अल्पसंख्याक संशोधन प्रशिक्षण संस्थेत एकूण 11 नवीन पदे निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। या निर्णयामुळे संस्थेच्या कार्यक्षमतेत वाढ होणार असून रोजगारांच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहे। तंत्रशिक्षण विभाग अंतिम ज्येष्ठता सूची। तंत्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील महाराष्ट्र तंत्रनिकेतन शिक्षक सेवा गट अ मधील प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन या पदावरील अधिकाऱ्यांची दिनांक 1/1/2011 ते 1/1/2025 या कालावधीतील अंतिम ज्येष्ठता सूची प्रसिद्ध करण्यात आली आहे। यामुळे पदोन्नती व सेवाविषयक बाबींमध्ये पारदर्शकता येणार आहे। कृषी व पशुसंवर्धन विभाग विद्यापीठास अनुदान। वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांना सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी सहाय्यक अनुदाने वेतनोत्तर वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे। यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक संशोधन व प्रशासकीय कार्यास चालना मिळणार आहे। एकूण 13 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेले हे 7 शासन निर्णय राज्य कर्मचाऱ्यांच्या शिक्षण व समाजकल्याण, अल्पसंख्याक विकास, तंत्रशिक्षण व कृषी क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असून प्रशासनिक कार्यक्षमता व कर्मचाऱ्यांच्या हित समाधानाला बळ देणार आहे। हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा। हे पूर्ण शासन निर्णय अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता।